नमस्कार. अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत एकदम मस्त, अगदी हलकं आणि सोप्या पद्धतीने मसाले भात कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत. तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आज आपण बनवूयात साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनणारी ही बिर्याणी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल, कांदा, टमाटर, मिरची, बटाटा, जिरे इत्यादी आपल्याला साहित्य लागणार आहे. तर आता आपण सर्वप्रथम ठेवून घेतलेलं आहे. कुकरमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. 2 चम्मच तेल घालून घ्यायचे. छान कडकडीत तेल गरम झाला की त्यामध्ये आपण सगळ्यात आधी जिरे घालून घेणार आहोत. जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये आपण मिरची घालून घेणार आहोत. अगदी झटपट आणि पटकन आपण ही संपूर्ण मसाले भात रेसिपी बनवणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारे ही मसाले भात कसा बनवायचा पाहूयात. तर इथे आता आपण मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण कांदे घालून घ्यायचे. कांदे आपण 4 कापून घेतलेले आहेत. टमाटर देखील 4 कापून घेतलेले आहेत. छोटे आहेत. जर मोठे असतील तर 2च कापून घ्यायचं. जर समान ठेवायचा, कांदा 2 असेल तर टमाटर देखील 2च घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मस्त असा आपण कांदा परतून घ्यायचा. इथे तुम्ही पाहू शकता, कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टमाटर यामध्ये घालून घेणार आहोत. अद्रक लसूणचा पेस्ट देखील आपल्याला इथे लागणार आहे. तर इथे आपण टमाटर देखील बारीक अशी कापून घेतलेले आहेत. लांब लांबके आणि पातळ अशी कापून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मस्त परतून घ्यायचं. अगदी झटपट बनतो मंडळी. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही मसाले भात आपण इथे बनवत आहोत. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तोवर इकडे अद्रक लसूणचा पेस्ट देखील तयार करून घ्यायचं आपल्याला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण कढीपत्ता यामध्ये घालणार आहोत. वाळलेली कढीपत्ता मी ते वापरलेला आहे. जर तुमच्याकडे ताजी कढीपत्ता असेल तर ताजा घालू शकता. आता हे सगळं आणखीन 2 मिनटासाठी परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट यामध्ये घालून घेतलेला आहे. तिन्हीही एकत्र मिक्स करून मिक्सर केलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेतलं. हे सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. अगदी सहज आणि एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे मंडळी. अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अर्ध्यातच सोडू नका. अर्ध्या तास सोडला तर तुमची बिर्याणी किंवा पुलाव बिघडू शकतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण 2 बटाटे कापून घेतलेले आहेत. मध्यम असे आपण कापून घेतलेले आहेत. पातळ आणि मध्यम असे कापून घेतलेले आहेत. जसं भाजीला कट करतो त्याच पद्धतीने आपण कापून घेतलेले ते बटाटे यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. बटाटे लांब, मोठे, छोटे कसेही तुम्ही करू शकता. तरी ते मध्यम असे आपण बनवून घेतलेले आहेत बटाटे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 2 ते 3 मिनटासाठी. पहा, या पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेतलं. आणखीन आपण यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करूयात. हळद घालून घ्यायचं यामध्ये अर्धा चम्मच हळद घालून घेतलं की यामध्ये आणखीन आपल्याला शेंगदाणे, चवीनुसार मीठ हे घालून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. अगदी सहज आणि घरच्या घरी दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी लाईटली आपण हा पुलाव बनवू शकतो. आता आपण बिर्याणी मसाला इथे वापरणार आहे. सुहानीचा बिर्याणी मसाला इथे मी घालून घेतलेला आहे. तुमच्याकडे जो बिर्याणी मसाला मिळतो तो तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचे शेंगदाणे यामध्ये घालून मस्त परतून घ्यायचं आहे मंडळी. इथे तुम्ही पाहू शकता कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. छोटे असलेले मी इथे वापरलेले आहेत. आणि तुमच्याकडे मटर अवेलेबल असतील तर तेही घालू शकता यामध्ये. अगदी झटपट आणि पटकन. सोयाबीन जर तुम्हाला घालायचं असेल तेही तुम्ही घालू शकता. पनीरचे तुकडेही यामध्ये तुम्ही ॲड करू शकता मंडळी. आता आपल्या आवडीनुसार भाज्या तुम्ही कोणताही फ्लावर घालू शकता.
हे सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. आता आपण चवीनुसार मीठ घालून पाणी घालून घ्यायचं आहे. इथे आपण कमीत कमी अर्धा केजीचा पुलाव बनवत आहोत, तर पाणी आपल्याला लागेल इथे 4 ग्लास तरी आपल्याला कंपल्सरी पाणी लागतो. अर्धा केजी पुलावसाठी 4 ग्लास पाणी कंपल्सरी परफेक्ट माप आहे. आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आता मस्त उकळी येऊ द्यायचं आहे. उकळी आली की त्यामध्ये आपण तांदूळ घालून घेणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित मस्त मिक्स करून घेतला. आता आपण तांदूळ घ्यायचे आहे. अर्धा केजी तांदूळ आपण इथे घेणार आहोत आणि मस्त पुलाव बनवणार आहोत. मंडळी, तुम्ही ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल. अशी एकदम सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. अगदी सहज कोणीही बनवू शकाल. तर पहा, मस्त असं आपला पाणी इथे उकळत आहे. आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचं आहे. आणि मंडळी, तुम्हाला एक रिक्वेस्ट होती, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय ते नक्की कमेंट करून कळवा. आणि तुमच्याकडे मसाले भात कोणत्या पद्धतीने बनवतात तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. तर पहा, इथे मस्त आपलं पाणी उकळत आहे. त्यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचे. आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते तांदूळ, मी ते चांताराचं तांदूळ घेतलेलं आहे. ते तांदूळ धुवून घ्यायचे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चम्मच तेल घालून मस्त तेल लावून घ्यायचं, म्हणजे पुलाव मोकळे मोकळे होतो, अजिबात चिटकणार नाही आणि एकदम चवीला भन्नाट लागतो. हा एक ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता पहा, 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. 3 शिट्ट्यामध्ये मस्त गरमागरम भात इथे तयार झालेला आहे. गरमागरम पुलाव इथे तयार झालेला आहे. मंडळी, गरमागरम आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. पाहू शकता, मस्त आणि एकदम भन्नाट असा आपला साधा घरच्या घरी सोपा हा पुलाव इथे तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नाश्त्याचे रेसिपी किंवा नॉनव्हेज आणि सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि आनंदी राहा. चला तर लगेचच भेटूया पुढच्या एक अशाच नवनवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.